श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, भीती नाही वाटत कशाची, कारण स्वामी सदैव आहेत पाठीशी. भीती नाही वाटत कशाची, कारण स्वामी सदैव आहेत पाठीशी. स्वामींच्या या आधार देणाऱ्या वाक्याने व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे निश्चिंत रहा, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. स्वामी भक्त हो, आज आहे गुरुवार आणि तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. गुरुवार निमित्त तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे. तुम्हा सगळ्यांचा गुरुवार तर आनंदात जाणारच आहे, परंतु आपलं अख्खं आयुष्य जर आनंदात घालवायचं असेल तर आपल्यासोबत स्वामी असणं गरजेचं आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वामींना आणायचं असेल तर स्वामी संदेश ऐकणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वामी संदेश ऐकायचे आणि त्याचं पालन करायचं आणि तशा पद्धतीने जगण्याचा थोडासा प्रयत्न करायचा. स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही आणि या वाक्याची प्रचिती देखील तुम्हाला लवकरात लवकर येईल. तर चला सुरुवात करूया आजचा स्वामी संदेश काय आहे ते सांगायला. स्वामी संदेश ऐकण्यापूर्वी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्या समोर 3 अंक दिसत आहे, त्यापैकी कुठलाही एक अंक फक्त तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि मग तुमच्यासाठी खास स्वामींनी कुठला संदेश पाठवला आहे ते तुम्हाला समजणार आहे. चला तर मग तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा स्वामी संदेश काय आहे हे सांगायला देखील सुरुवात करते. आता ज्यांनी 70 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात की तू इतका दुःखी का राहतो? अरे तू इतका दुःखी का राहतो? तुला ठाऊक नसलं तरीही आम्हाला ठाऊक आहे. अरे तुझ्या दुःखाचं मूळ काय आहे ते आम्हाला ठाऊक आहे. तू इतरांकडून केलेल्या अपेक्षा हेच खरं तुझ्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. इथे प्रत्येकाला प्रत्येकाकडून काही ना काही अपेक्षा असतात आणि मग त्या पूर्ण झाल्या नाही की दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळतो. पण अरे तुला हे का समजत नाही की अपेक्षा असतातच भंग होण्यासाठी. इथे पतीला वाटतं पत्नीने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं, पत्नीला वाटतं पतीने माझंच म्हणणं ऐकावं, आई वडिलांना वाटतं की मुलांनी त्यांच्याच मताला प्राधान्य द्यावं आणि मुलांना वाटतं की आई वडिलांनी आपले सगळेच हट्ट पूर्ण करावे. पण हे अगदी असंच कधी कधी घडत नाही. एव्हाना ते घडूच शकत नाही, कारण तुम्ही दुसऱ्यांकडून ठेवलेल्या अपेक्षा ह्या तुमच्यापर्यंतच मर्यादित असतात. तुम्ही त्या दुसऱ्यांवर लादू शकत नाही. ठरवलं तरी प्रत्येक जण प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करेल असं नाही आणि म्हणूनच शेवटी होतो तो अपेक्षाभंग आणि अपेक्षाभंगाचं दुःख पचवणं फार अवघड होऊन जातं. म्हणून प्रेम सगळ्यांवर करा, परंतु निरपेक्ष भावनेनं करा. मोबदल्याच्या बदल्यात केलेलं प्रेम नव्हे तर तो व्यवहार होतो. आणि तुला जर अपेक्षा ठेवायची असेल तर ती आमच्याकडून ठेव. तुला जर अपेक्षा ठेवायची असेल तर ती आमच्याकडून ठेव. तुझा अपेक्षाभंग आम्ही कधीच होऊ देणार नाही. तू फक्त करू नकोस कुणाची उपेक्षा. तू फक्त करू नकोस कुणाची उपेक्षा. तू ठेवू नको कुणाकडून अपेक्षा. तू ठेवू नको कुणाकडून अपेक्षा. तू फक्त कर आमच्या सामर्थ्याची प्रतीक्षा. तू फक्त कर आमच्या सामर्थ्याची प्रतीक्षा. मग बघ आम्ही तुला देखील एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 30 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे तुझी माणसं तुला कितपत आपली समजतात याची जाणीव तुला असायला हवी. नाहीतर तू भावनांना प्राधान्य देऊन नातीगोती निभावण्याचे प्रयत्न करतो आणि समोरच्याला साधं त्याची जराही किंमत नसते. जेव्हा तू मनाने जुळत असतो तेव्हा ते डोक्याने खेळत असतात. अरे जेव्हा तू त्यांच्याशी मनाने जुळत असतो तेव्हा ते तुझ्याशी डोक्याने खेळत असतात. अशी लोक तुझ्या भावनांची कधीच कदर करत नाहीत. अशी लोक तुला गृहीत धरायला लागतात, तुझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि गरज लागते तेव्हा पुन्हा तुलाच हाक मारतात आणि तरीही तू त्यांच्यात फसत जातो आणि मग सतत तुझा अपेक्षाभंग होत राहतो. म्हणून आपलं म्हणण्याआधी प्रत्येक व्यक्तीला पारखून पाहायचं. अरे ज्याप्रमाणे अंध व्यक्तीला आरशाची आणि ऐकू न येणाऱ्या व्यक्तीला संगीताची किंमत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या आणि योग्य माणसाची किंमत कधीच कळत नाही. अरे तुला दुःख होतं तेव्हा तुझ्या हाताचे फक्त एखादेच बोट तुझे अश्रू पुसते,
पण जेव्हा तुला आनंद होतो तेव्हा मात्र तुझी 10 बोटं एकत्र येऊन तुझ्यासाठी टाळ्या वाजवतात. अरे, जिथे तुझे अवयव तुझ्यासोबत असं वागू शकतात तिथे तू ह्या स्वार्थी जगाकडून अपेक्षा कसली ठेवतो? ह्या स्वार्थी जगाकडून अपेक्षा कसली ठेवतो? हे स्वार्थी जग तुझ्या अपेक्षा कसं काय पूर्ण करेल? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, वाट्याला येईल तेवढं शिकून घ्यायचं, वाट्याला येईल तेवढं शिकून घ्यायचं, जमेल तेवढं शहाणं व्हायचं, सगळ्यांना आपलं मानायचं, सगळ्यांशी नातं चांगलंच ठेवायचं, पण सगळ्यांपासून मात्र 4 हात लांब राहायचं, सगळ्यांपासून मात्र 4 हात लांब राहायचं. आणि एकटं राहायचं असेल तर तू घाबरू नको. तुझी नीतिमत्ता फक्त साफ ठेव, आणि नीतिमत्ता जर तुझी साफ आहे तर तुझी अजाणतेपणी झालेली चूक देखील माफ आहे, अजाणतेपणी झालेली चूक देखील माफ आहे. म्हणून तुला एकच सांगतो, तुझी नीतिमत्ता साफ ठेव, स्वच्छ ठेव. मग आम्हीही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 90 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे बाळा, आयुष्याची लढाई तू फक्त प्रामाणिकपणे लढ. तुझ्या विरोधात षडयंत्र करून जिंकणारा सुद्धा उद्या हरणार आहे याची तू खात्री बाळग. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आणि हो, या विश्वासाचा अर्थ असा नाही की तुला जे वाटेल तेच आम्ही तुला देऊ. अरे, उलट आम्ही तर सदैव तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य ठरणार आहे. फक्त तुझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाही म्हणून तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. तर उलट तू असं म्हण की जे होतंय ते स्वामी माझ्यासाठी चांगलंच करत आहे, आणि असा जर विश्वास तू ठेवत असशील तर नक्कीच आम्ही तुझ्या सोबत आहे. सामान्य मनाच्या व्यक्तीची कवाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे आम्ही. विज्ञानाच्या तुझ्या या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणारा अध्यात्म आहे आम्ही. तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं हे सांगत असेल तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगतं. अरे, आयुष्यात जास्त सुख मिळालं तर वळून बघ, मी नक्कीच तुझ्या मागे असेल. पण दुःखामध्ये तुला मागे वळून बघण्याची गरज नाही, कारण तुझ्या दुःखामध्ये मी तुझ्या मागे नाही तर तुझ्या सोबत उभा असेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ तुला सुख मिळेल परंतु आयुष्यभर त्याची परतफेड मात्र तुला करावी लागेल. माझ्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. तू एखाद्याशी गोड बोलून जर त्याची फसगत करत असशील तर असं समजू नको की तुला कोणी पाहत नाही, आमचं तुझ्यावर लक्ष नाही. अरे, आमचं सदैव तुझ्यावर लक्ष आहे. तू जर कुणाची फसगत करत असशील तर त्याही पेक्षा दुप्पट परतफेड तुझ्याकडून आम्ही करून घेतो, एवढं मात्र लक्षात ठेव. आणि जर तुझी वर्तणूक स्वच्छ असेल, तू कुणालाही त्रास देत नसेल तर आम्ही तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, 3ही स्वामी संदेश तुम्ही ऐकले असतील तर तुम्हाला 3ही स्वामी संदेशमधून एकच अर्थ समजला असेल की अपेक्षा कोणाकडून करायची नाही. जर आपल्याला आनंदी राहायचं आहे तर आपल्याला अपेक्षा सोडून द्यायला लागतील, कारण आपण प्रत्येकाकडनं अपेक्षा करतो आणि मग अपेक्षा पूर्ण नाही झाली तर आपलं मन दुःखी होतं आणि मग आपल्याला सुख काय आहे हे अनुभवताच येत नाही. त्यामुळे निरपेक्ष भावनेने प्रत्येकावर प्रेम करायचं, परंतु अपेक्षा मात्र कुणाकडून ठेवायची नाही. यासोबतच आपली नीतिमत्ता साफ ठेवायची, स्वच्छ ठेवायची. त्यासोबत कुणालाही त्रास देण्याचा जराही प्रयत्न करायचा नाही. जर आपली वर्तणूक अशी असेल तर स्वामी महाराज नेहमीच आपल्या सोबत राहणार आहे. स्वामी भक्त हो, तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तुम्ही तुमच्यासाठी कुठला अंक निवडला होता हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबतच हे स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला देखील विसरू नका, म्हणजे नवीन आलेला संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.